नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ। नववर्ष 2025 येण्यापूर्वी आहाराचे हे गैरसमज दूर करा। 2025 नववर्षानिमित्त आपण अन्नाविषयीच्या काही गैरसोयी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। अन्नाशी संबंधित काही मिथक किंवा गैरसमज आहेत जे आपण 2025 मध्ये प्रवेश घेण्यापूर्वी बाय बाय करूया। दरम्यान हे कोणते गैरसमज आहेत याविषयी खाली विस्ताराने जाणून घेऊया। फिटनेस आणि चांगल्या आरोग्याचा विचार केला तर आपलं पहिलं लक्ष आहारावर जातं। आपण जे खातो त्याचा परिणाम केवळ आपल्या आरोग्यावरच होत नाही तर आपल्या त्वचेवर आणि केसांवर देखील होतो। त्यामुळे आपण जे खातो पितो आहोत ते योग्य आहे की नाही हे लक्षात घेणं गरजेचं आहे। वजन कमी करण्यासाठी, तंदुरुस्तीसाठी किंवा आरोग्याच्या इतर फायद्यांसाठी आजकाल केवळ वर्कआउटच नाही तर महागड्या डाएट प्लॅनचेही पालन केले जाते। आजचे जग डिजिटल झाले आहे, त्यामुळे व्हिडिओ किंवा पोस्ट पाहिल्यानंतर लोक त्यावर पटकन विश्वास ठेवतात। या टिप्स फॉलो केल्याने काही जण तर आपल्या आरोग्याशी गडबडही करतात, जे कधी कधी नुकसानीचे कारण ठरते। 2025 हे वर्ष येत असून या निमित्ताने मी तुम्हाला अन्नाशी संबंधित काही महत्त्वाची माहिती देणार आहे। नवीन वर्ष 2025 मध्ये प्रवेश करण्यापूर्वी मी आहाराशी संबंधित काही मिथक किंवा गैरसमज सांगणार आहे जे आपण 2024 मध्ये बाय बाय म्हणावे। याविषयी सविस्तर जाणून घेऊया। नंबर 1, गैरसमज। दिवसातून 8 ग्लास पाणी प्या। वस्तुस्थिती: रोज 8 ग्लास पाणी प्यायलाच हवे असा गैरसमज लोकांमध्ये पसरला आहे, पण तसे नाही। हायड्रेशनची पातळी शरीरानुसार अवलंबून असते। हे आपण राहत असलेल्या हवामानावर आणि आरोग्याच्या स्थितीवर अवलंबून असते। जास्त पाणी पिणे देखील आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते। नंबर 2, गैरसमज। उपाशी राहिल्याने वजन कमी होते। वस्तुस्थिती: तासनतास उपाशी राहिल्यास वजन झपाट्याने कमी होऊ लागते असाही एक गैरसमज लोकांमध्ये पसरला आहे, पण तसे नाही। यामुळे आपले चयापचय धीमे होऊ शकते, ज्यामुळे वजन कमी करणे कठीण होऊ शकते। एखाद्याला वजन कमी करायचं असेल तर त्याने अनेक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे। भूक लागल्याने शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते, ज्यामुळे अशक्तपणा येतो। नंबर 3, गैरसमज। कच्च्या भाज्यांचा रस फायदेशीर। तथ्य: सर्व कच्च्या भाज्यांमध्ये ऑक्सलेट असतात, ज्यामुळे मूत्रपिंडात दगड होऊ शकतात। त्याऐवजी भाज्या शिजवून खाव्यात। तुम्हाला माहित आहे का की ज्यूस मध्ये फायबरची कमतरता असते, ज्यामुळे पचन देखील बिघडू शकते। नंबर 4, गैरसमज। बियाणे तेल विषारी पदार्थ आणि जळजळ वाढवते। तथ्य: वनस्पती आधारित बियाणे तेलामध्ये असंतृप्त फॅटी ऍसिड असतात, जे आपल्या शरीरास आवश्यक असतात। सूर्यफूल सारखे तेल आपल्यासाठी विषारी ठरत नाही असे तज्ञांचे म्हणणे आहे, त्यामुळे त्यांनाही आहाराचा भाग बनवला पाहिजे। नंबर 5, मिथक। त्वचेची काळजी घेणारी उत्पादने सर्वोत्तम परिणाम देतील। वस्तुस्थिती: कॉस्मेटिक म्हणजे ब्युटी प्रॉडक्टची बाजारपेठ खूप मोठी आहे, कारण त्यांच्या कंपन्या त्वचा रातोरात चमकवण्यासारखे अनेक दावे करतात। लोक आंधळेपणाने उत्पादने विकत घेतात, पण तुम्हाला माहिती आहे का की आपल्या त्वचेच्या चमकामागे किंवा त्यांच्या हेल्दी लुक मागे पोटाचीही भूमिका असते। त्वचेची काळजी ही दुसरी पायरी आहे, कारण पहिली पायरी म्हणजे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी योग्य ठेवणे। लोक स्किन केअर कडे लक्ष देतात, परंतु जर तुमचे पोट बिघडले असेल किंवा दररोज तेलकट पदार्थ खात असाल तर त्वचा गडद किंवा निस्तेज दिसण्याचा धोका वाढतो। 2025 मध्ये त्वचा, केस आणि आरोग्य योग्य ठेवण्यासाठी आपल्या आहारात सुधारणा करा। याशिवाय फिजिकली ऍक्टिव्ह राहणे गरजेचे आहे, कारण फिटनेस मिळवण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।